या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। 2 दिवस झाले सोलापुरातील परिवहन व्यवस्था बंद, कामगारांचा 2 महिन्यापासूनचा पगार थकीत, कामगारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा। सोलापूर महानगरपालिकेकडील परिवहन उपक्रमामध्ये मागील 10 वर्षापासून कंत्राटी वाहक चालक हे आपली सेवा उत्तम प्रकारे बजावत आहेत, परंतु अपुऱ्या बस व्यवस्था अनेक बस या नारुस्त आहेत। यास अनेक कारणांमुळे कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। यातच आणखीन भर पडली ती मागील 2 महिन्यापासून त्यांचा पगारच झाला नाही। सध्या कंत्राटी वाहन चालक हे ठेकेदाराच्या माध्यमातून भरती झाली असल्या कारणाने ठेकेदाराकडून पगार घ्यावा लागतो, परंतु ठेकेदार नेहमी असमाधानकारक उत्तरे देतो। 2 महिन्यापासून पगार नसल्याने उपासमारीची वेळ परिवारांच्या चालक आणि वाहकवर आली आहे। 2 दिवसापासून सोलापुरातील परिवहन व्यवस्था ही बंद होती। पगारातून प्रायव्हेट फंडाची रक्कम कपात केली जाते, परंतु ती कालखंडामध्ये भरली जात नाही। याविषयी कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव यांच्या समवेत पालिकेचे आयुक्त मुलांनी यांच्या समवेत बैठक घेऊन आपल्या मागण्या कामगारांनी मांडल्या। यावेळी पालिका आयुक्त मुलांनी यांनी येथे 8 दिवसात परिवहन कामगारांचा 2 महिन्याचा पगार करण्यात येणार असून ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत दिली। यानंतर कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव यांनी कामगारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला। सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाकडील कामगार कर्मचारी की जे वाहक आणि चालक जे कंत्राटीवर काम करत आहेत, या महापालिकेमध्ये परिवहनकडे असणाऱ्या सध्या 21 ते 22 गाड्याच रस्त्यावरती आहेत। असं असतानाही या परिवहनकडे काम करणारे कंत्राटी वाहन चालक त्याचबरोबर या लोकांना कोणत्याही महिन्यात ठराविक वेळेला पगार केला जात नाही। एक दुसरी बाब अशी आहे की मे 2023 पासून या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून प्रायव्हेट फंडाचे हप्ते कपात केलेले आहेत, परंतु प्रायव्हेट फंडाच्या कार्यालयात हे पैसे जमा झालेले नाहीत। 3 या कामगार कर्मचाऱ्यांना सातत्यानं काहीही झालं तर याच्यावरती दबाव असतो। या कामगार कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला पाहिजे, त्याचबरोबर 2 महिन्यापासूनचा थकीत राहिलेला पगार आहे नोव्हेंबर पासूनचा तो मिळाला पाहिजे आणि यांच्या प्रायव्हेट फंडाची रक्कम त्यांच्या प्रायव्हेट फंडात जमा झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आत्ताच माननीय उपायुक्त मुलानी साहेब यांची भेट घेतली। गेली 2 दिवस झालं महानगरपालिकेमधील या गाड्या बंद आहेत। आज सोलापूर शहरातील जे नागरिक आहेत ते नागरिक एकदमच सुस्त आहेत। या नागरिकाच्या शोषिक वृत्तीचा गैरफायदा महापालिका घेत आहे। एवढंच नाही तर 2 दिवस झालं 12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू झालेल्या आहेत। अशा अवस्थेत 2 दिवस बस गाड्या बंद आहेत, याचं कुणालाही भान असू नये। हा एक संशोधनाचा भाग झालेला आहे। या कंत्राटी वाहन चालक आणि ड्रायव्हर कंडक्टर या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शनिवारपर्यंत पगार देण्याचं मुलानी साहेबांनी मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर गेली 2 महिन्याचा पगार शनिवारी द्यायचं मान्य केलेलं आहे। शिवाय 1 मे 2023 पासूनचा प्रायव्हेट फंडाची रक्कम जी कपात केलेली आहे, ही रक्कम सुद्धा शनिवारपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होईल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। एवढंच नाही तर ठराविक तारखेला दरमहा त्यांना पगार देण्याची सुद्धा हमी त्यांनी घेतलेली आहे। जर असं नाही झालं तर मग मात्र नाईलाजास्तव आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल। याची दक्षता मुलानी साहेबांनी घ्यावी, त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीचं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। आजची चर्चा चांगली झाली। या चर्चेमुळं कालपासून ज्या बसगाड्या बंद आहेत त्या आता आम्ही ताबडतोबीने सुरू करीत आहोत।
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही, नागरिकांची गैरसोय आम्ही होऊ देणार नाही. एवढंच आजच्या प्रसंगी ठीक आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.